धनु राशी 20 जून नंतर नशीब बदलणार. या 10 घटना घडणारच आहेत. नमस्कार मंडळी, आज आपण धनु राशीच्या जातकांसाठी एक अतिशय विशेष आणि उत्साहवर्धक विषय घेऊन आलो आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे संक्रमण, नक्षत्रांचे बदलते स्थान आणि कालचक्रातील परिवर्तन हे मानवी जीवनावर खोलवर परिणाम करत असते. काही काळ असा असतो की जीवनात अडथळे, संघर्ष, आर्थिक चणचण, मानसिक ताण आणि अपयश यांचा सामना करावा लागतो. पण काही काळ असा देखील येतो की नशीब अचानक साथ देऊ लागते. बंद झालेले मार्ग खुले होतात आणि आयुष्य एका नवीन वळणावर येऊन उभे राहते. धनु राशीच्या अनेक व्यक्तींनी मागील काही महिन्यात अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना केला असेल. काहींच्या कामात अडथळे आले, काहींना आर्थिक अडचणींनी त्रास दिला, तर काहींच्या नातेसंबंधांमध्ये गैरसमज आणि तणाव निर्माण झाले. अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु आता ग्रहस्थितीमध्ये होत असलेले बदल धनु राशीच्या लोकांसाठी आशेचा किरण घेऊन येत आहेत. 20 जून नंतरचा काळ धनु राशीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. या काळात गुरु ग्रहाचा प्रभाव अधिक सकारात्मक होऊ शकतो. गुरु हा धनु राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे त्याचे शुभ परिणाम अधिक प्रभावीपणे जाणवतात. त्यामुळे अनेक क्षेत्रात सकारात्मक घडामोडी दिसून येण्याची शक्यता आहे. अर्थात प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते, त्यामुळे परिणामांमध्ये फरक असू शकतो. मात्र एकूणच वातावरण अनुकूल बनण्याची चिन्हे दिसत आहेत. कधी कधी विश्व आपल्याला काही संकेत देत असते. अचानक काही चांगल्या व्यक्तींची भेट होणे, अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्हे दिसणे, जुने वाद मिटण्यास सुरुवात होणे किंवा मनामध्ये नवीन आशा निर्माण होणे हे देखील सकारात्मक ऊर्जेचे संकेत असू शकतात. धनु राशीच्या लोकांना 20 जून नंतर अशाच प्रकारचे काही अनुभव येण्याची शक्यता आहे. या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवरचा विश्वास वाढवणे. अनेक वेळा नशीब आपल्या दारात संधी घेऊन येते, पण भीती, शंका किंवा भूतकाळातील अपयशामुळे आपण ती संधी ओळखू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये सकारात्मक विचार, मेहनत आणि संयम यांचा आधार घेणे आवश्यक आहे. ग्रहांची साथ मिळत असली तरी प्रयत्नांची जागा कोणी घेऊ शकत नाही. धनु राशी ही स्वभावतःच धाडसी, आशावादी आणि दूरदृष्टी असलेली राशी मानली जाते. या राशीच्या लोकांमध्ये नवीन गोष्टी शिकण्याची आणि आयुष्यात मोठे ध्येय ठेवण्याची वृत्ती असते. त्यामुळे जेव्हा काळ अनुकूल होतो तेव्हा हे लोक इतरांपेक्षा अधिक वेगाने प्रगती करू शकतात. 20 जून नंतर अशाच काही संधी त्यांच्या आयुष्यात येऊ शकतात, ज्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल दिशेने जाऊ शकते. अनेक ज्योतिष अभ्यासकांच्या मते हा काळ काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी देखील योग्य ठरू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करणे, नोकरी बदलण्याचा विचार करणे, शिक्षणाशी संबंधित मोठे पाऊल उचलणे किंवा कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणे यासाठी सकारात्मक वातावरण तयार होऊ शकते. मात्र कोणताही निर्णय विचारपूर्वक आणि योग्य सल्ला घेऊनच करावा. याच काळात आध्यात्मिक प्रगतीची दारे देखील खुली होऊ शकतात. काही लोकांना देवाविषयी अधिक श्रद्धा वाटू शकते, तर काहींना जीवनातील खरे ध्येय समजण्यास मदत होऊ शकते. मनातील नकारात्मकता कमी होऊन आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढण्याची शक्यता आहे. मंडळी, प्रत्येक बदलाची सुरुवात आशेपासून होते. जर आपण सकारात्मक विचाराने पुढे गेलो आणि मेहनतीचा मार्ग सोडला नाही तर कोणतीही ग्रहस्थिती आपल्या यशाला अधिक बळ देऊ शकते. म्हणूनच 20 जून नंतरचा काळ धनु राशीच्या लोकांसाठी नवीन संधी, नवीन आशा आणि नवीन यश घेऊन येऊ शकतो. धनु राशी, कधी कधी जीवनात असा काळ येतो की सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही, कितीही प्रार्थना केली तरी उत्तर मिळत नाही आणि कितीही आशा ठेवली तरी परिस्थिती बदलत नाही. अशा वेळी अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, देव खरंच माझा ऐकतोय का? जर तुम्ही धनु राशीचे असाल आणि गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून अशा संघर्षातून जात असाल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. कारण विश्वाच्या ऊर्जेमध्ये आणि ग्रहांच्या हालचालींमध्ये होत असलेले काही बदल असे संकेत देत आहेत की तुमच्या आयुष्यातील अंधाराचा काळ आता हळूहळू संपत चालला आहे. अनेक वेळा देव आपल्याला लगेच उत्तर देत नाही, कारण योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतो. जेव्हा आपण संकटातून जातो तेव्हा आपली सहनशक्ती, श्रद्धा आणि धैर्य यांची परीक्षा घेतली जाते. पण जे लोक या परीक्षेत खंबीरपणे उभे राहतात त्यांच्यासाठी नियती काहीतरी विशेष राखून ठेवते. धनु राशी ही गुरु ग्रहाच्या अधिपत्याखाली येणारी राशी आहे.
गुरु हा ज्ञान, भाग्य, धर्म, आशा आणि विस्तार यांचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे जेव्हा गुरुची कृपा जागृत होते तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडू लागतात. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य होऊ लागतात. जिथे अडथळे होते तिथे मार्ग दिसू लागतो. आता तुमच्या आयुष्यातही अशाच काही सकारात्मक घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत. तुम्ही मनापासून केलेल्या प्रार्थना, देवाकडे व्यक्त केलेल्या वेदना आणि रात्री उशिरापर्यंत केलेले अश्रूंचे संवाद व्यर्थ गेले नाहीत. विश्वाने ते सर्व ऐकले आहेत. काही धनुराशीच्या व्यक्तींना अचानक एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. जी गोष्ट बराच काळ अडकून पडली होती ती अचानक मार्गी लागू शकते. काहींना नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक क्षेत्रात अनपेक्षित लाभ मिळू शकतो, तर काहींना नातेसंबंधांमध्ये दिलासा मिळू शकतो. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती प्रवेश करू शकते जी तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. ही व्यक्ती मित्र, मार्गदर्शक, सहकारी किंवा जीवनसाथीच्या रूपात असू शकते. तिच्या आगमनामुळे अनेक समस्या सोडवण्याचा मार्ग मिळू शकतो. विशेष म्हणजे तुमच्या विरोधात असलेल्या काही शक्ती आता कमकुवत होऊ लागतील. जे लोक तुमच्या अपयशाची वाट पाहत होते त्यांना तुमच्या प्रगतीचे साक्षीदार व्हावे लागू शकते. तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागृत होईल. आर्थिक बाबतीत देखील सुधारणा दिसू शकते. अडकलेले पैसे मिळणे, नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणे किंवा अचानक आर्थिक संधी मिळणे अशा घटना घडू शकतात. मात्र यासाठी संयम आणि योग्य नियोजन आवश्यक असेल. कुटुंबामध्ये देखील सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. जुने वाद मिटू शकतात. घरामध्ये आनंददायी घटना घडू शकतात. काहींना नवीन घर, वाहन किंवा इतर भौतिक सुखांची प्राप्ती होऊ शकते. प्रेमसंबंधांमध्ये असलेला तणाव कमी होऊ शकतो. जर तुम्ही एखाद्या नात्याबद्दल चिंतित असाल तर परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. संवादातून अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीतही सकारात्मक बदल दिसू शकतो. मानसिक तणाव कमी होईल. मनामध्ये आशा निर्माण होईल. ज्या गोष्टींमुळे तुम्ही सतत चिंतित होतात त्यावर उपाय सापडू शकतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ अधिक महत्त्वाचा आहे. देवावरची श्रद्धा अधिक दृढ होऊ शकते. काही लोकांना वारंवार शुभसंकेत दिसू शकतात. मंदिर दर्शन, धार्मिक कार्य किंवा आध्यात्मिक अनुभवातून मनाला नवीन ऊर्जा मिळू शकते. मात्र लक्षात ठेवा, चमत्कार म्हणजे फक्त अचानक मिळालेले यश नाही. चमत्कार म्हणजे योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणे. चमत्कार म्हणजे निराशेच्या काळात आशेचा किरण दिसणे. चमत्कार म्हणजे पडूनही पुन्हा उभे राहण्याची ताकद मिळणे. देव जेव्हा एखाद्या व्यक्तीवर कृपा करतो तेव्हा तो फक्त परिस्थिती बदलत नाही, तर त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत, आत्मविश्वास आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो. धनुराशीच्या लोकांसाठी पुढील काळ हा आत्मविश्वास, प्रगती आणि नव्या सुरुवातीचा काळ ठरू शकतो. मात्र या काळात अहंकार टाळा, संयम ठेवा आणि मिळालेल्या संधींचा योग्य उपयोग करा. देवावर विश्वास ठेवा, पण कर्म करणे थांबवू नका. कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की काहीच बदलत नाही, पण अनेक वेळा सर्वात मोठे बदल हे शांतपणे सुरू असतात. बी पेरल्यावर लगेच झाड दिसत नाही, पण जमिनीखाली त्याची वाढ सुरू असते. तसेच तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदलांची प्रक्रिया देखील सुरू झालेली असू शकते. म्हणून निराश होऊ नका. तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे. तुमच्या संयमाचे फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. देवाने तुमच्यासाठी जे राखून ठेवले आहे ते योग्य वेळ तुमच्यापर्यंत पोहोचणारच. कमेंटमध्ये जय गुरुदेव लिहा आणि सकारात्मक ऊर्जा स्वीकारा. श्रद्धा ठेवा, प्रयत्न करत राहा आणि येणाऱ्या सुंदर बदलांचे स्वागत करण्यासाठी तयार राहा. धन्यवाद.